दाल बाटी म्हटलं की लगेच आठवतं एकदम हेवी आणि तुपात बुडालेलं जेवण. पण आज मी दाखवणार आहे एकदम हलकी फुलकी आणि टेस्टी दाल बाटी, ते पण विदाऊट फ्राईंग. जर तुम्हाला हेल्दी रेसिपी आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग सर्वात आधी आपण बाटीचा डो रेडी करूया. त्यासाठी एका भांड्यामध्ये 3 कप गव्हाचं पीठ, 1 कप रवा आणि थोडंसं डाळीचं पीठ, म्हणजे साधारण 1 ते 2 पोह्याचे चमचे डाळीचं पीठ घ्यायचं. चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद. आता यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाका आणि एक चांगला मोठा चमचा ओवा हातावर चांगला चोळून टाका. हातावर ओवा जर चोळला ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते. आता हे गव्हाचं पीठ, रवा, तूप हे सगळं नीट एकत्र मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ते हाताने चोळायचं. जेव्हा आपण हाताने नीट पीठ चोळतो ना त्यावेळेस त्याचं टेक्स्चर खूप एकदम भुसभुशीत होतं. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, यामुळे बाट्या रोस्ट झाल्यावर खूप एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतात. आता थोडं थोडं पाणी घेऊन त्या पिठाचा एक घट्ट असा गोळा बनवा आणि साधारण 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून रेस्टला ठेवा. 15 मिनटं रेस्ट दिल्यानंतर त्याचा एक छोटा गोळा घ्या आणि त्याचा आकार वाटीसारखा करून घ्या आणि आतून पोकळ आणि वरून गोल असे त्याचे गोळे बनवा आणि त्या गोळ्याच्या वरच्या भागाला चाकूच्या सहाय्याने क्रॉसमध्ये कट मारून घ्या. या बाटीला क्रॉसमध्ये कट मारल्यामुळे रोस्ट करताना ती आतपर्यंत नीट शिजते आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा एकदम परफेक्ट होतं. साधारणतः पारंपरिक राजस्थानी बाटी ही तुपामध्ये डीप फ्राय केली जाते किंवा रोस्ट केली जाते, पण आज आपण ओव्हनमध्ये रोस्ट नाही करणार आहे, तर आपण आप्पे पात्रामध्ये त्या रोस्ट करणार आहे. सुरुवातीला आप्पे पात्र तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं. मग तयार केलेल्या या छोट्या छोट्या बाट्या आप्पे पात्रामध्ये ठेवून गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि साधारणतः 5 ते 7 मिनटं एक साईडने रोस्ट करून घ्यायचं. नंतर झाकण काढून बाट्या पलटा आणि तुपाने ग्रीस करून पुन्हा एकदा 5 ते 7 मिनटं दुसऱ्या साईडने बाट्या रोस्ट होऊ द्या. असं करत या बाट्या सर्व साईडने सोनेरी रंग येईपर्यंत छान रोस्ट करून घ्यायच्या, म्हणजे या बाट्या सर्व साईडने गोल्डन ब्राऊन आणि एकदम क्रिस्पी अशा होतील. आप्पे पात्रामध्ये रोस्ट केल्यामुळे या बाट्या एकदम कमी घीमध्ये कुरकुरीत होतात. आता आपण डाळ बनवून घेऊया. त्यासाठी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण, आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर इथं मी चिरून घेतलेली आहे आणि डाळीला आता तडका देऊया. एका कढईमध्ये साधारण 2 मोठे चमचे तेल घ्या. त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याचा तडका द्या. जिरा आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि कढीपत्ता हे चांगलं परतून घ्या. आलं लसूण पेस्ट तेलामध्ये चांगली परतल्यानंतर त्याच तेलामध्ये कांदा टाका आणि तो पण साधारण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या. आता त्यामध्ये टोमॅटो आणि दुधी भोपळा किंवा तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा इथं वापरू शकता, हे टाकून छान परतून घ्यायचं. दुधी भोपळा थोडासा तेलामध्ये परतून घेतला म्हणजे थोडासा तो नरम होतो, तोपर्यंत शिजवून घेतलेली डाळ छान घोटून घ्यायची. आता यामध्ये काही बेसिक मसाले टाकायचे. त्याआधी थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये परतून घ्या, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते. आता त्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा सांबर मसाला, चवीपुरतं मीठ आणि 1 छोटासा चमचा हिंग. नंतर हे बेसिक मसाले या कांद्यामध्ये किंवा तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आणि त्या परतलेल्या मसाल्यांमध्ये घोटलेली डाळ टाकायची. पुन्हा त्या मसाल्यांमध्ये ती डाळ छान घोटून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. या डाळीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करा. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर. आता ह्या वरणाला चांगल्या 2 ते 3 उकळ्या काढून घ्या आणि मग नंतर त्यामध्ये 1 चमचा गूळ आणि थोडंसं आमसूलच्या ऐवजी तुम्ही चिंचसुद्धा वापरू शकता. आता आपल्या इथं दाल बाटीची दाल तयार झालेली आहे. तुम्हाला सांगते, या गरमागरम दाल बरोबर रोस्ट केलेल्या बाट्या एकदम क्रिस्पी आणि टेस्टी लागतात आणि या क्रिस्पी बाट्यांवर डाळ ओतली ना की एकदम सॉफ्ट आणि बटरी असा फील येतो आणि त्याच्यावर तूप टाकून खाल्ल्यावर एकदम रॉयल राजस्थानी थाळीचा फील येतो. चला तर मग तुम्हाला आमची एकदम हेल्दी राजस्थानी दाल बाटीची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.